हॅलो विद्यार्थी मित्र होतो पहा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बॅलन्स अनबॅलन्स फोर्स संतुलित असंतुलित बल त्याच्यानंतर पुढे एनर्शिया ज्याला आपण मराठीमध्ये जडत्व असं म्हणतो आणि नंतर प्रेशर अँड युनिट्स ऑफ प्रेशर तिथपर्यंत आपण आलेलो होतो. बल दाब आणि दाबाचे युनिट किंवा एकक तो भाग आपण पाहिलेला होता आणि आज आपण प्रेशर ऑन सॉलिड्स तो त्या भागाला सुरुवात करत आहोत. एअर प्रेशर इज एक्झर्टेड ऑन wall of the objects kept in air. When a weight is kept on the solid, pressure is exerted on it. This pressure depends on the value of the weight and the contact area between the two. आता इथे आपल्याला काय म्हटले की जेव्हा हवेत ठेवलेल्या सर्व स्थायू पदार्थांवर हवेचा दाब असतो, आपल्या शरीरावरती देखील हवेचा दाब असतो. हवेचा दाब हा प्रत्येक वस्तूंवरती प्रयुक्त होत असतो. मग तिथे पुढे आपल्याला दिले की द वेट वेन ए वेट इज केप्ट ऑन सॉलिड, स्थायूवरती एखादे वजन ठेवले तर त्याचं काय होतं, प्रेशर इज एक्झर्टेड ऑन इट, मग त्याच्यावरती सुद्धा दाब प्रयुक्त होतो. आता तुम्ही तुमच्या डोक्यावरती जर काही ओझं घेतलेलं असेल तर तुम्ही असं म्हणता की माझ्या डोक्यावरती फार ओझं झालं. ओझं झालं म्हणजे नेमकं काय नाही की त्या स्थायूचा तुमच्या डोक्यावरती दाब निर्माण होत असतो. म्हणजे स्थायू पदार्थ ज्या ठिकाणी आपण ठेवतो त्या ठिकाणी त्या मुळे स्थायूचा दाब पडत असतो. दिस प्रेशर डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ द वेट अँड कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द टू. नंतर पुढे तो त्या वजनावर आणि वजनाच्या स्थायूवरील संपर्काच्या क्षेत्रफळावरती अवलंबून असतो. म्हणजे आता पहा तिथे आपल्याला काय म्हणायचं की एखादी तुम्ही हे घेतलेलं आहे, काय पाटी घेतलेली आहे, त्या पाटीमध्ये काहीतरी वस्तू घेतलेल्या आहेत आणि त्या वस्तू तुम्ही पाटी डोक्यावर घेतलेल्या आहे. मग ती पाटी तुम्हाला रुतणार आहे. मग त्या पाटीच्या ठिकाणी जर पोत्यात जर घेतलं तर ते पोतं तुम्हाला रुतणार नाही. म्हणजे कॉन्टॅक्ट एरिया जो आहे तो कॉन्टॅक्ट एरिया त्याच्यावरती आपल्याला त्याचा एकूण प्रेशर जो आहे तो प्रेशर डिपेंड्स होत असतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पुढचा भाग दिला आपल्याला ट्राय दिस, त्याच्यामध्ये काय माहिती दिली पहा, हे करून पहा. डू द ॲक्टिव्हिटी ॲज डिपिक्टेड इन फिगर 3.5 व्हॉट इज सीन. आता इथे आपल्याला एक फोटोग्राफ दिलेला आहे, आपल्याला फिगर दिले आहे 3.5. त्याच्यामध्ये पहिले दिले आपल्याला इथे 2 ब्लॉक ठेवलेले आहेत, 2 बाजूला 2 ब्लॉक आहेत, त्याच्यानंतर मध्ये एक फळी टाकलेली आहे आणि नंतर पुढे बाजूला त्याच्यावरती आता इथे आपल्याला काय केले आहेत, 4 पुस्तकं 4 वेगवेगळ्या ठिकाणी दिलेली आहेत. ती 4ही पुस्तकं तिसऱ्या डायग्राममध्ये एकाच ठिकाणी ठेवले आहेत, मध्यावरती ठेवलेले आहेत. म्हणजे आता पहा इथे आपण एक साधं उदाहरण घेऊया. इथे पहिल्यांदा आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर त्याच्यामध्ये काय म्हटलं ते पाहू पण आणि नंतर पुढे जाऊया. यूज युअर ब्रेन पॉवर त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा यू मस्ट हॅव सीन द व्हेजिटेबल वेंडर कॅरिंग ए बास्केट ऑन हर हेड. शी कीप्स ए ट्विस्टेड पीस ऑफ क्लॉथ ऑन द हेड बिलो द बास्केट. हाऊ डज इट हेल्प, असा प्रश्न आपल्याला केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे वी कॅनॉट स्टँड ॲट वन प्लेस फॉर ए लाँग टाईम. हाऊ देन वी कॅन स्लीप ऑन ए प्लेस फॉर 8 अँड ऑड अवर्स. त्यानंतर पुढचं बोललेलं फॉर ए स्कीइंग ऑन आईस वाय आर लॉंग फ्लॅट स्की यूज. आता इथे आपल्याला पहिला प्रश्न केलेला आहे की त्याच्यामध्ये पहिल्यांदा सांगितलं यू मस्ट हॅव सीन द व्हेजिटेबल वेंडर कॅरिंग ए बास्केट ऑन हर हेड. भाजीची पाटी डोक्यावर घेऊन जाणारी भाजीवाली तुम्ही पाहिलेली असेल. शी कीप्स द ट्विस्टेड पीस ऑफ द क्लॉथ ऑन हर हेड. तिच्या डोक्यावर पाठीखाली कापडाची चुंबळ ठेवलेली तुम्ही पाहिलेली असेल. आता त्याला आपण चुंबळ असं म्हणतो. चुंबळ म्हणजे काय, एक कपडा असून त्याला आपण काय वर्तुळाकार असा त्याला गुंडाळत असून ती आपण डोक्यावर खाली म्हणजे डोक्यावरती घेत होतो, वस्तूच्या खाली आणि डोक्याच्या वर असं ठेवत असतो. म्हणजे इन बिटवीन हेड अँड द ऑब्जेक्ट असं ठेवल्यानंतर तिथे आपल्याला त्याचं ही ठेवण्याच्या पाठीमागचं कारण काय की त्याच्या एकूण ज्या वस्तूचा दाब जो आहे तो दाब आपल्याला आपल्या डोक्यावरती घ्यायचा नसतो. म्हणजे तो दाब जो आहे तो अधिक क्षेत्रफळामध्ये वाढवायचा असतो आणि म्हणून आपण त्या ठिकाणी चुंबळीचा वापर करत असतो. तिच्या डोक्यावरती पाठीखाली काही कापडाची चुंबळ ठेवलेली असते. याचा उपयोग काय होतो ते आपण आता पाहिलं. म्हणजे त्याचे प्रेशर जो आहे हाऊ डज इट हेल्प असा प्रश्न जो केला आहे तो प्रश्न कशासाठी आहे तर त्याच्यामध्ये त्याचा उपयोग कशासाठी होतो असा प्रश्न केला आहे. त्याच्यानंतर पुढे वी कॅनॉट स्टँड ॲट वन प्लेस फॉर ए लाँग टाईम. हाऊ देन वी कॅन स्लीप ऑन ए प्लेस फॉर 8 अँड ऑन टाईम्स. आता तिथे आपण एकाच जागेवरती आपण जास्त काळपर्यंत उभे राहू शकत नाही. मग एकाच ठिकाणी तुम्ही 8-8 तास कसे झोपू शकता असा प्रश्न केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे फॉर स्कीइंग ऑन आईस व्हाय आर ए लाँग फ्लॅट स्की इज यूज. बर्फावरून घसरण्यासाठी पसरट अशा फळ्यांचा वापर केला जातो.
मग तिथे असं मोठ्या फळ्यांचा का वापर केला होता. तर हे इकडून आपल्याला इथे प्रश्न केलेले आहे. आता त्याच्याशिवाय आपण आता दुसऱ्या भागाकडे येतोय. मी थोडी तुम्हाला दुसरी ॲक्टिव्हिटी सांगतो. पाहते इथे आपण ही जे पहिला भाग जो घेतला आहे, पहिली आकृती जी घेतली आहे त्याच्यामध्ये दोन बाजूला दोन, म्हणजे आता इथे काय झालं आहे, मुसळधार पाऊस पडला आहे आणि मध्ये पाट आहे, पाटातून पाणी जातं आहे, असं पाटातून इकडे पाणी जात आहे आणि त्यामुळे तुम्ही काय केलं आहे, त्याच्यावरून जाण्यासाठी आपण त्याच्यावरती एक फळी टाकलेली आहे आणि फळी टाकल्यानंतर तुम्ही याच्यावरून ते अगदी सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता. परंतु तिथे आता तुम्ही इथे कोणीच नाही आहे आणि नंतर इथे तुम्ही चौघजण उभे आहात आणि चौघेजण तुम्ही त्या फळीवरून पलीकडे, म्हणजे काही ह्या बाजूने इकडे जात असतील असं गृहीत धरूया आपण आणि काही ह्या बाजूने इकडे जात असतील असं गृहीत धरूया. असं झालेलं आहे. त्यामुळे फळीवरती वेगवेगळ्या ठिकाणी दाब आहे, त्याच्यामुळे फळीला टेन्शन कोणत्याही प्रकारचं दिसत नाही. परंतु तुम्ही चौघेच्या चौघे एकाच ठिकाणी येऊन जर गप्पा मारत राहिलात तर मग मात्र फळीवरती काय येणारे, टेन्शन येणारे, फळी खालच्या बाजूने झुकणार आहे. त्याच्या ठिकाणी अजून थोडे वाढवले मेंबर, अजून थोडे मेंबर वाढवले, म्हणजे इथे पहिले 4 होते, 4चे नंतर तुम्ही किती केलेत, 6 केलेत आणि 6चे नंतर पुढे काय केलेत, 10 केलेत. मग एवढे मेंबर झाल्यानंतर पुढे 10 मेंबर केल्यानंतर मग पुढे काय होणार आहे, ते त्याची ती फळी जी आहे ती फळी अशी मोडणार आहे. बरोबर, फळी मोडली जाणार आहे, तुटणार आहे. म्हणजेच काय, तिथे एकाच ठिकाणी तुम्ही प्रेशर क्रिएट केला आहे आणि म्हणून आपल्याला शेवटची लाईन केलेली आहे. शेवटचा प्रश्न केला होता की मग आपण एकाच ठिकाणी उभे राहू शकत नाही, परंतु एकाच ठिकाणी आपण 8-8, 10-10 तास झोपू शकतो. म्हणजे काय की उभे राहता त्यावेळेला तुम्ही पायांवरती उभे राहिलेले असता आणि पायांचा तळपायांचं भागाचं एकूण क्षेत्रफळ जे असतं ते कसं असतो, कमी असतो आणि तुम्ही ज्यावेळेला झोपता त्यावेळेला मात्र तुमच्या शरीराचं क्षेत्रफळ वाढते आणि त्यामुळे एकूण दाब जो आहे तो कमी पडतो. म्हणजेच दाब जो आहे तो कशावरती अवलंबून असतो, क्षेत्रफळावरती अवलंबून असतो. त्याच्यानंतर पुढे ट्राय दिस प्रेशर ऑफ लिक्विड. आता पुढच्या भागाकडे तर आपण प्रेशर ऑफ लिक्विड, त्याच्यामध्ये काय माहिती दिली पहा. प्रेशर ऑफ लिक्विड त्याच्यामध्ये आपण पुढच्या भागाकडे तर ट्राय दिस प्रेशर ऑफ द लिक्विड्स, म्हणजेच द्रवाचा दाब. आता प्रेशर ऑफ लिक्विड द्रवाचा दाब, त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी दिली आपल्याला. टेक ए प्लॅस्टिक बॉटल, टेक ए 10 सेंटीमीटर लॉंग पीस ऑफ ए ग्लास ट्यूब on which a rubber balloon can be fitted. Warm up one end of the glass tube and gently push into the bottle at about 5 centimeter from the bottle, figure 3.6. To avoid the water leakage, apply a molten wax on the side of the glass tube. Now fill the water slowly and bottle and see how the balloon inflates. What is observed? The pressure of water acts on the side of the bottle as well. आता इथे आपल्याला काय सांगितलं पुढचा, की आपल्याला ही ॲक्टिव्हिटी करायला सांगितली. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं आपल्याला, एक प्लॅस्टिकची बाटली घ्यायची आहे आणि नंतर पुढे त्या प्लॅस्टिकच्या बाटलीवर काय करायचं आपल्याला, रबरी फुगा ज्यावर बसेल अशा काचेच्या नळीचा वापर करायचा आहे. किती आपल्याला दिलेली आहे, किती दिलेली आहे ती 10 सेंटीमीटर लांबीच्या काचेची नळी घ्यायची आपल्याला. ती 10 सेंटीमीटरच पाहिजे असं काही नाही, तुम्हाला जेवढ्या लांबीची मिळेल तेवढी वापरू शकता. त्याच्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला, 10 सेंटीमीटर लांबीच्या काचेच्या नळीचा तुकडा घ्यायचा आहे. नळीचे टोक जरा हे करायचे, तापवून काय करायचे, हलकेच बाटलीच्या तळाशी टोचायचे. म्हणजे बाटलीचा तळ जो आहे त्या बाटलीच्या तळाला तिथे काय करायचं, तुम्हाला ते टोचायचं आहे. त्याच्यामध्ये काय करायचं ते इथे आपल्याला 5 सेंटीमीटर फ्रॉम द बॉटम. नंतर पुढे काय करायचं आहे, 5 सेंटीमीटर वर बाटलीत एका बाजूने दाबून आत जाईल अशा पद्धतीने हे करायचं. म्हणजे 10 सेंटीमीटरचे घेतले आपण, 5 सेंटीमीटर बाटलीत गेले, 5 सेंटीमीटर बाहेर राहिली आहे. टू अवॉइड द वॉटर लिकेज. आता ते वॉटर लिकेज जे आहे ना ते आपल्याला काय करायचं, पाणी गळू नये यासाठी काय करायचं आहे, बाजूने मोल्टन वॅक्स लावायचं आहे. म्हणजे त्याची ती बाटली जी आहे ती आपल्याला काय करायची, सील करायची आहे, कारण त्याच्यामध्ये आपण नळी टोचलेली आहे. नंतर पुढे काय करायचं पहा, आता बाटली थोडे थोडे पाणी भरून त्याच्यावरती त्या काय करायचं आपण, फुगा लावायचा. नंतर कशाला, नळीला फुगा लावायचा. नंतर पुढे काय करायचं पहा, आता बाटली थोडे थोडे पाणी भरून फुगत जातो ते पहा. यावरून काय दिसते, पाण्याचा बाटलीच्या बाजूवरती प्रयुक्त होतो हे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तिथे ती ज्या वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये पाणी भराल त्यावेळेला त्याच्यामध्ये बाटलीमध्ये पाणी भरल्यानंतर ती बाटली जी आहे तो बलून जो आहे तो काय होतो, फुगत जातो, कारण त्याचा दाब जो आहे तो फुग्यावरती पडतो आणि त्यामुळे फुगा फुगत जातो हे आपल्याला लक्षात येते.
इथे आपल्याला ती जी ॲक्टिव्हिटी जी आहे ती ॲक्टिव्हिटी इथे दाखवलेली आहे. पहा तिच्या बाटली घेतल्या आपण बाटलीच्या तळाशी आपण साधारण 5 सेंटीमीटर उंचीवरती तुम्ही अगदी तळाला इथे येतो फुगा किंवा ती ट्यूब जी आहे का नलिका जी आहे ती इथे सुद्धा तुम्ही जोडू शकता. मग ती जोडल्यानंतर त्याच्या तोंडाला काय करायचं फुगा बांधायचा आहे आणि नंतर इकडे हे करायचं आहे. ह्याच्यापेक्षा एकदम साधा प्रयोग सांगतो तुम्हाला. बाटली वगैरे वापरायची काहीच गरज नाही. आपल्या घरामध्ये नळ असो किंवा बाहेर नळ असो त्या नळाच्या तोंडाला फुगा लावायचा आहे आणि फक्त कॉक चालू करताना काय करायचं आहे एकदम हलक्या हाताने कॉक चालू करायचं आहे, एकदम सोडायचा नाही आणि टप्प्याटप्प्याने पाणी जे आहे ते काय होणार आहे फुग्यामध्ये शिरणारे परेडे फुगा जो आहे तो फुगत जाणार आहे आणि तो एवढा फुगेल की नंतर तो फुटेल. असं इथपर्यंत आपल्याला करायचं नाही. एकदम पाण्याचा प्रवाह त्याच्यामध्ये सोडायचा नाही म्हणजे द्रवाचा दाब हा त्याच्यावरती प्रयुक्त होत असतो हे इथे सिद्ध होतं. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी ॲक्टिव्हिटी दिली आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काही माहिती दिली पाहू आपण. इथे आपल्याला दुसरी ॲक्टिव्हिटी नंबर सेकंड दिले. टेक ए प्लॅस्टिक बॉटल Pierce it with the thick needle at a points A 1, 2, 3 as shown in figure 3.7. आकृती इथे ते दाखवलेली आपल्याला त्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे नंबर 1च्या ठिकाणी नंतर पुढे नंबर 2च्या ठिकाणी आणि नंबर 3च्या ठिकाणी अशा आपल्याला 3 काय करायचे छिद्र पाडायचे आहेत. त्यामध्ये ठराविक अंतर ठेवून आपल्याला छिद्र पाडायचे आहेत. फिल द वॉटर इन द बॉटल अप टू फुल हाईट. आता आपल्याला काय करायचं आहे त्या बाटलीमध्ये आपल्याला काय करायचं आहे पूर्ण उंचीपर्यंत पाणी भरायचं आहे. पाणी भरल्यानंतर पुढे काय करायचं पहा. As shown in figure, the water jets will be seen emerging on and projecting out. The water jet emerging from the hole at the top will fall closest म्हणजे अगदी जवळ. त्याच्यानंतर पुढे टू द बॉटल अँड द जेट फ्रॉम द लोएस्ट hole ball falls furthest from the bottle. Also jets coming out from the two holes at the same level fall at the same distance from the bottle. What is understood from this? At any one level the liquid pressure is same. Also the pressure increases at the depth of the liquid increases. इथे ह्या संपूर्ण या पॅराग्राफमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की आपल्याला सुरुवातीला ते बाटली घ्यायची. बाटलीमध्ये आपल्याला काय करायचे 3 होल पाडायचे. 3 होल आपण कसे घेतले तर पहिला 1 नंबरला घेतलेला आपण इथे 1 नंबरचा पहिला होल घेतला आहे. त्याच्यानंतर दुसरा 2 नंबरचा इथे घेतलेला आहे. तिसरा इथे वरती आपण ठराविक उंचीवरती असे 3 होल घेतलेले आहेत. त्याच्यानंतर बाटलीमध्ये पाणी पूर्णपणे भरून घ्यायचं आहे. भरून घेतल्यानंतर तुम्हाला इथे पाणी जे आहे ते बाहेर पडताना दिसणार आहे. ते पाणी बाहेर पडताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला तो प्रकार जो आहे तो पाहायला मिळणार. म्हणजे पहिल्या टोकातून पाणी जे आहे ते अधिक लांबपर्यंत गेल्याचं पाहायला मिळणार आहे. तिथे पाणी जे आहे पहिल्या बिंदू म्हणजे पहिलं होल जे आहे तळाशी असलेलं होल त्याच्यामधून पाणी अधिक लांबपर्यंत जाणार आहे. 2 नंबरच्या होलमधून पाणी थोडंसं जवळ पडणार आहे आणि 3 नंबरच्या होलमधून पाणी अधिकच जवळ पडणार आहे. म्हणजेच काय की ज्यावरती द्रवाचा दाब जो आहे तो वरच्या 3 नंबरच्या याच्यावरती कमी होता त्याच्या खाली 2 नंबरला जास्त होता आणि एकदम तळाशी जे आहे त्याला अधिकच होता. म्हणजे आता त्याच्या पलीकडे आपण जाऊया की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या उंच इमारतीमध्ये राहता त्या उंच इमारतीमध्ये राहताना तुम्ही त्याच्यामध्ये जे काय पहिला दुसरा तिसरा जो काय मजला केलेला असेल मग त्याच्यामध्ये पहिला वरती आता इथे आपण एक घेतला त्याच्यानंतर हा एक घेतला नंतर पुढे हा घेतला नंतर आणि असे एकूण असे मजले तयार केले. आता मला सांगा याच्यावरती जर आपण पाण्याची टाकी जर ठेवलेली असेल पाण्याची टाकी कुठे आहे वरती टेरेसवरती इथे आपण घेतलेली आहे ही टाकी आणि त्यातून नळ कनेक्शन जे दिलेत आपण त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रेशर कोणाला मिळणार आहे तर तो तळाशी मिळणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी कोणाला मिळणार आहे तर तो त्याच्यावरच्याला मिळणार आहे आणि त्याच्यापेक्षा कमी हा दुसऱ्याला मिळणार आहे. मग त्याच्यापेक्षा कमी कोणाला मिळणार आहे तर तो तिसऱ्याला मिळणार आहे. त्याच्यापेक्षा कमी कोणाला मिळणार आहे चौथ्याला मिळणार आहे. त्याच्यापेक्षा कमी कोणाला मिळणार आहे सर्वात वरती. म्हणजे सर्वात वरती जो असेल त्याला एकूण पाण्याचा दाब जो आहे तो कसा मिळणार आहे कमी मिळणार आहे. सर्वात खाली जो असेल त्याला पाण्याचा दाब कसा मिळणार आहे अधिक मिळणार आहे. तसंच इथे होतं. म्हणजे यावरून आपण काय करतो की द्रवाचा दाब हा द्रवाच्या खोलीवरती अवलंबून असतो. द प्रेशर डिपेंड्स ऑन द डेप्थ ऑफ द वॉटर लेवल ऑर द लिक्विड. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे येतो आपण. पुढचा भाग घेतो आपण गॅस प्रेशर. पुढच्या भागाकडे आपण सुरुवात करतो. गॅस प्रेशर हे भाग फक्त ॲक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचे बाकी काहीच नाही त्याच्यामध्ये तसे महत्त्वपूर्ण काहीच नाही आहे.
त्यानंतर पुढे गॅस प्रेशरमध्ये काय माहिती दिली पहा. इफ द बलून इज इम्प्लेमेटेड बाय फिलिंग एअर बाय माउथ इट इम्प्लेट्स on all sides. If a pinhole is created in the balloon, air leaks out and the balloon does not inflate fully. It is released that the liquid gas also exerts a pressure on the wall of the container in which it is enclosed. All the gases and liquids have a common नेम फ्लुईड. ती लाईन जी आहे ती फक्त महत्त्वपूर्ण आहे. ते हे गॅसेस आणि लिक्विड्स जे आहेत कसे असतात ते फ्लुइड्स म्हणून त्यांना ओळखले जाते. फ्लुइड्स म्हणजे प्रवाही पदार्थ. फ्लुइड्स म्हणजे प्रवाही पदार्थ. द्रव पदार्थ आणि वायू पदार्थ हे कसे असतात प्रवाही पदार्थ असतात. फ्लुइड्स इन ए कंटेनर एक्झर्ट्स ए प्रेशर फ्रॉम विदिन द वॉल्स ऑफ द walls and the bottom of the container. A fluid enclosed in a container exerts its pressure equally and in all directions at the point within the fluid. आता इथे संपूर्ण याच्यामध्ये काय म्हटलं की आपल्याला की तो वायूचा दाब जो आहे गॅस प्रेशर ज्याला आपण म्हणतो तो एखादा फुगा तोंडाने आपल्याला फुगवायला सांगितलेला आहे. फुगा फुगवताना सर्व बाजूंनी सारखाच फुगत जातो हे तुम्ही पाहिलेलाचे अनुभव घेतलेला आहे. फुग्याला बारीक छिद्र पाडले तर त्यातून हवा बाहेर जाते हे पण तुमच्या लक्षात आलेलं आहे. आणि फुगा पूर्ण फुगत नाही. ही निरीक्षणे वरील द्रवावरून प्रयोगाच्या निष्कर्षाप्रमाणे आहेत. असे दिसून येते की वायूसुद्धा द्रवाप्रमाणे पात्रात बंदिस्त केला तर त्या पात्राच्या भिंतीवरती दाब प्रयुक्त करतो. त्याच्यानंतर पुढे सर्व द्रव आणि वायू यांना आपण काय म्हणतो फ्लुईड असं म्हणतो. फ्लुईडला मराठीमध्ये काय म्हणतात द्राव्य पदार्थ किंवा त्याला आपण प्रवाही पदार्थ असं म्हणतो. फ्लुईड्स इन ए कंटेनर पुढे पात्रातील द्राव्य पदार्थांच्या सर्वच पृष्ठभागावरती किंवा भिंतींवरती तळावर आतून दाब प्रयुक्त होत असतो. बंदिस्त अशा दिलेल्या वस्तुमानाच्या द्राव्यामध्ये असलेला दाब सर्व दिशांना समरूप असतो. म्हणजेच द्रवाचा दाब किंवा वायूचा दाब हा सर्व दिशांनी सारखाच असतो. असं फुगा फुगवताना तुम्हाला असं जाणवलं कधी की फुगा एका बाजूला फुगतच नाही दुसऱ्याच बाजूला फुगतोय असं कधीच होत नाही. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला फुग्यामध्ये हवा भरता त्यावेळेला त्याचा एकूण दाब जो असतो तो दाब जो आहे तो सर्व बाजूला सारखाच पडत असतो. हे तुम्ही फुगा फुगवताना तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे येतो आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये आपल्याला काय माहिती दिली पाहूया आपण. ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा एकूण भाग. ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्याला आपण वातावरणीय दाब असं म्हणतो. वातावरणीय दाबामध्ये बद्दल माहिती पाहतो आहोत आपण. ॲटमॉस्फेरिक प्रेशर एअर सराउंड्स द अर्थ फ्रॉम द ऑल साइड्स. दिस लेअर ऑफ एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. लेअर ऑफ एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. ती लाईन जी आहे ती महत्त्वपूर्ण अधोरेखित करून ठेवायची आहे. महत्त्वपूर्ण लाईन ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर पुढे द ॲटमॉस्फिअर एक्झिट्स अबाउट 16 किलोमीटर हाईट. वातावरणाचं एकूण जे काय पृष्ठभाग आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 16 किलोमीटरपर्यंत उंचीपर्यंत वातावरणाचे अस्तित्व जाणवते. इट फर्दर एक्सटेंड्स अप टू अबाउट 400 किलोमीटर इन व्हेरी डायल्यूट फॉर्म. अगदी त्या पुढे म्हणजे 16 किलोमीटरच्या पुढे 400 किलोमीटरपर्यंत अतिशय विरल स्वरूपात तुम्हाला वातावरणाचं अस्तित्व जाणवणार आहे. द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू द एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. इथे ही जी लाईन जी आहे ती अत्यंत महत्त्वाची फिल इन द ब्लँकसाठी विचारली जाते. अत्यंत महत्त्वपूर्ण लाईन आहे पहा. तर प्रेशर क्रिएटेड ड्यू टू द एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजेच काय हवेमुळे निर्माण झालेल्या दाबाला वातावरणीय दाब असे म्हणतात. त्याच्यानंतर पुढे इमॅजिन दॅट द व्हेरी लॉंग हॉलो सिलेंडर ऑफ ए युनिट क्रॉस सेक्शनल एरिया इज स्टँडिंग ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. असं आपल्याला कल्पना करायची. काय करायचे की अशी कल्पना करा की एकक क्षेत्रफळाच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती लांबच लांब एक पोकळ दंडगोल उभा आहे. तो खाली आपल्याला इथे आकृतीत दाखवलेला आहे. त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यावरती विचार करायचा आहे. This means that the atmospheric pressure is the ratio of this weight and divided by the area on the of the surface. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की आणि त्यात हवा आहे. आकृती 3.8 मध्ये दाखवल्याप्रमाणे हवेचे वजन पृथ्वीच्या दिशेने लावलेले बल याचाच अर्थ हवेचा दाब म्हणजे वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर होय. तिथे आपल्याला शेवटची लाईन जी दिली आहे दिस मीन्स दॅट द ॲटमॉस्फेरिक प्रेशर is the ratio of weight divided by the area.
म्हणजेच काय पृथ्वीच्या तिथे आपल्याला ॲटमॉस्फिअरिक याचा अर्थ काय झाला की तिथे त्या हवेच्या दाब म्हणजे काय ते वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजेच आपल्याला हवेचा दाब काढता येईल. म्हणजे हवेचा दाब मोजण्यासाठी आपल्याला काय करणार ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज द रेशो ऑफ द वेट अँड डिवायडेड बाय द एरिया. त्याच्यानंतर पुढे द एअर प्रेशर ॲट ए सी लेवल इज कॉल्ड 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. ती लाईन जी आहे ते पुन्हा महत्त्वपूर्ण लाईन आपल्याला गाळी जागा भरासाठी महत्त्वाची आहे. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर वातावरणीय दाब. एअर प्रेशर ॲट द सी लेवल समुद्र सपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला एक वातावरणीय दाब असे म्हणतात. एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज वन गोज अप इन हाईट फ्रॉम द सी लेवल. समुद्र सपाट्यापासून जसजसे वर जाऊ तसतसे हवेचा दाब कमी होत जातो. त्यानंतर पुढे इथे एकूण पुढचा भाग दिला आपल्याला पहा. त्याच्यामध्ये काय दिलं 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 101 इंटू 10⁻³ पास्कल एअर प्रेशर माहिती आहे ना. आपण दाबाचे एकक घेतलं युनिट ऑफ प्रेशर इन इज पास्कल. 1 PA इज इक्वल टू 1 बार इज इक्वल टू 10⁻³ एम बार. हे लक्षात घ्या एम बार म्हणायचे त्याला. त्याच्यानंतर पुढे 1 एम बार इज अप्रॉक्सिमेटली 10⁻² पास्कल हेक्टो पास्कल त्यालाच म्हटलं जातं. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज स्पेसिफाईड इन युनिट्स ऑफ एम बार और हेक्टो पास्कल. तिथे ॲटमॉस्फिअरिक वातावरणीय दाब जो आहे तो वातावरणीय दाब एम बार किंवा हेक्टो पास्कल ह्या एककामध्ये सांगितला जातो. ती लाईनची आहे ते महत्त्वपूर्ण पुन्हा अधोरेखित करून ठेवायचे. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर एम बार अँड हेक्टो पास्कल हे नीट लक्षात ठेवा. द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲट ए पॉईंट इन एअर इज इक्वल टू फ्रॉम ऑल साईड्स इज इक्वल फ्रॉम ऑल साईड्स. म्हणजेच काय वातावरणीय दाब हवेतील एखाद्या बिंदूवरती सर्व बाजूंनी सारखाच असतो. त्याच्यानंतर पुढे हाऊ इज द प्रेशर क्रिएटेड. नंतर पुढे हा दाब कसा तयार होत असतो. एअर एक्झिस्ट in closed container. The air molecules in the random motion continuously hit the walls of the container. In this interaction the force is exerted on the walls of the container. The pressure is created due to its force. आता तुम्ही इथे आपल्याला एअर कंटेनरच्या ऐवजी आपण थोडंसं उदाहरण घेऊया फुग्याचं. तुम्ही फुग्यामध्ये ज्या वेळेला हवा भरता म्हणजे नेमकं काय होतं त्याच्यामध्ये एअर मॉलिक्युल्स असतात आणि हे एअर मॉलिक्युल्स काय करतात प्रेशर क्रिएटेड ऑन द वॉल्स ऑफ द बलून. मग त्या फुग्याचे जे काही बाजू असतील त्या बाजूवरती ते एअर मॉलिक्यूल जे असतात ते काय करतात प्रेशर क्रिएट करत असतात म्हणजे दाब प्रयुक्त करत असतात आणि त्यामुळेच फुगा जो आहे तो सर्व बाजूंनी सारखाच फुगला जातो. त्याच्यानंतर पुढे वी कॉन्स्टंटली बिअर द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ऑन आवर हेड्स. However, the cavities in our body are also filled with the air and arteries and veins are filled with the blood. Therefore, we do not get a crush under the water and due to atmospheric pressure as the pressure is balanced. The Earth's atmospheric pressure decreases with the height of the sea level as shown in figure 3.9. आता इथे समुद्र सपाटीपासून च्या उंचीप्रमाणे वातावरणीय दाब बदलला जातो हे आपण आकृती 3.9 मध्ये पाहिलेलं आहे. तिथे ही विधान जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस ॲट द हाईट फ्रॉम द सी लेवल. त्याच्यानंतर पुढे आपल्याला वरच्या भागामध्ये काय सांगितलं की आपल्या डोक्यावरती सुद्धा आपण बऱ्याच प्रमाणात आपण घेतलेलं असं. हवेवर द कॅव्हिटीज पा इथे कॉन्स्टंटली बिअर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन आवर हेड्स म्हणजे आपल्या डोक्यावरती सुद्धा बराचसा वातावरणीय दाबाचा परिणाम होतो. सुद्धा आपण सतत आपल्या डोक्यावरती बाळगत असतो. परंतु आपल्या शरीरातील पोकळ्यांमध्ये देखील काय असतात आपल्या शरीरामध्ये कॅव्हिटीज असतात म्हणजे पोकळे असतात. त्यामध्ये हवा असते. रक्तवाहिन्यांमध्ये रक्त भरलेले असते आणि त्याचा एकूण दाब जो आहे तो वातावरणीय दाबा इतकाच असतो. म्हणजे आपल्या शरीरातूनही तेवढ्याच परिमाणाचा दाब जो आहे तो प्रयुक्त होत असतो आणि त्यामुळे आपल्या शरीरावरती कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नाही किंवा डू नॉट गेट क्रश अंडर वॉटर ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. वातावरणीय दाबामुळे किंवा पाण्याच्या दाबामुळे आपल्या शरीरावरती कोणतेही परिणाम होत नाहीत. आज आपण इथे थांबूया. यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.